नमस्कार मित्रांनो. 15 मे नंतर गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह मिथुन राशीमध्ये आलेला आहे. याचप्रमाणे राहू आणि केतू हे सुद्धा 19 मे नंतर मिथुन राशीच्या भाग्यस्थानात आणि तृतीय स्थानामध्ये आलेले आहेत. आणि अर्थातच जो शनी ग्रह आहे हा मार्च महिन्यापासून मिथुन राशीच्या 10व्या स्थानात भ्रमण करत आहे. अर्थातच हे जे सर्व ग्रह आहेत हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असं आहेत आणि ते चांगल्या स्थानातच भ्रमण करत आहेत. या व्यतिरिक्त बाकी जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत ते संपूर्ण जून महिन्यामध्ये मिथुन राशीकरता कसे असतील, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानात तुमच्याच राशीत आणि द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये रवी जो ग्रह आहे हा दिनांक 16 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे, म्हणजे मिथुन राशीमध्ये येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीमध्ये गुरु जो ग्रह आहे हा 15 मे नंतर आलेला आहे आणि जवळजवळ येणारा वर्षभर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे मंगळ, जो की तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 7 तारखेला. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. एकंदरीतच या सर्व ग्रहांचा जर का अभ्यास करायचा झाला तर हा जो संपूर्ण महिना आहे म्हणजे जूनचा जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून गेल्या 4-5 महिन्यामध्ये बघितलं असेल तुम्ही की बऱ्याच प्रमाणात मानसिक तणावाखाली तुम्ही गेलेल्या होतात. कामं तुमची व्यवस्थित होत नव्हती, समोरची माणसं व्यवस्थित वागत नव्हते, तुमचे अंदाज चुकत होते, त्यामुळे कॉन्फिडन्स थोडा कमी झालेला होता. काळजी करू नका, हा जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहे. म्हणजे संपूर्णपणे टर्न तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घेणार आहात. खास करून तुमची कामं आहेत ही मार्गी लागतील, तुम्ही बांधलेले अंदाज आहेत ते बरोबर ठरतील, समोरची जी माणसं आहेत तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करतील आणि त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमची जी एनर्जी आहे ती जबरदस्त दिसून येईल. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, हाती घेतलेली कामं तुम्ही मार्गी लावाल, कामाचा उरकसुद्धा तुमचा दांडगा असेल. एकंदरीत अशी कामं की जी होत नाहीत, अशी कामं की ज्याबद्दल तुमच्याच मनात संशय आहे किंवा अशी कामं जी मार्गी लागत नाही आहेत, गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून कितपत पडलेली आहेत, अशा प्रकारची कामं तुम्ही या महिन्यामध्ये जरूर हाती घ्या. ते सहजपणे पूर्ण होताना दिसेल किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला घडताना दिसून येतील, त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. याचप्रमाणे तुमच्यातली जी लीडरशिप क्वालिटीज आहे ती सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये जबरदस्त प्रमाणात दिसून येईल. एकंदरीतच सांगायचं झालं तर गुरुचं भ्रमण जे तुमच्या राशीमध्ये होणार आहे आणि इतरही जे ग्रह तुमच्यासाठी उपयुक्त असणारे त्याचं संपूर्ण पाठबळ तुम्हाला मिळणार आहे, त्याचा संपूर्णपणे फायदा घेणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा घेणं आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्तराबद्दल. आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, राशीचा जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि राशीचा जो लाभेश आहे मंगळ हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि द्वितीयात मंगळ आणि बुध हे सुद्धा येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं आर्थिक बाबतीत अजिबात काळजी करू नका. जी कामं तुम्ही करणार आहे त्याचे लाभ तुम्हाला मिळणारच आहेत. उलट पक्षी मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातल्या सुद्धा काही संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील, पॉझिटिव्ह असतील. फक्त इथे एकच गोष्ट आहे की गेल्या काही महिन्यामध्ये थोडे खर्च वगैरे जास्त झालेले होते. अर्थात तुमचे ज्या राशी आहे त्याचे चॉईसेस नेहमी बदलत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे तुमची आवड ही कायम बदलत असते. म्हणजे अस्थिरता हीच काय ती तुमच्या आयुष्यात स्थिर असते आणि खर्चाच्या बाबतीत सुद्धा ती गोष्ट दिसून येते. तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. गेल्या साधारण 2-3 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की अनावश्यक किंवा वायफळ खर्च हे जास्त झाले होते. अर्थात या महिन्यात ते तसे होणार नाहीत, तरीसुद्धा तुमचा मूलभूत स्वभाव आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. शॉर्ट टर्ममध्ये केलेलं सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. त्यामुळे आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा तशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानातून तुमच्या राशीमध्ये भ्रमण करेल आणि त्यानंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये सुद्धा भ्रमण करणार आहे. अर्थातच घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याकडचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काहीही काळजी करू नका. तुमच्या दोघांमधला जे इंटरॅक्शन असतील ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि पंचमावर गुरुची दृष्टी सुद्धा आहे. तर खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम असणार आहे, काळजी करू नका.
ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय चांगला असणार आहे. कुठल्याही प्रकारचे त्रास, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येणार नाहीत. आणि जे विद्यार्थी वर्ग आहे, खास करून तुमची जी रास जे आहे हे बुद्धिवादी रास आहे, तर विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. फक्त तुम्हाला तुमचे एफर्ट देणं गरजेचं राहील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे, तर अर्थातच विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जे विवाहसुख मंडळी आहेत, म्हणजेच मिथुन राशीच्या ज्या विवाहसुख मंडळी आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या कर्मस्थानात किंवा दशमस्थानात जो शनी आहे तो भ्रमण करतो आहे आणि जो दशमेश आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा कालावधी असणार आहे. जर का तुम्हाला काही जीवनामध्ये भव्य दिव्य करायचं असेल, काही मोठा प्रोजेक्ट हाती घ्यायचा असेल, काही मोठं काम करायचं असेल तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात, अर्थात तुमच्याकडे बरेचसे प्लॅन असतात आणि एकाच वेळेस बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करायला धावता, तसं मात्र करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही फिगर आउट केलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे, मोठं काय जर काय करायचं असेल, हा शनी जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो तो तुम्हाला उद्युक्त करेल, त्या संदर्भातलं निरनिराळ्या संकल्पना तुमच्या समोर आणेल. आणि जो गुरु आहे हा गुरु प्रत्यक्ष कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये देईल, कारण तुम्ही घेतलेल्या गोष्टी किंवा तुम्ही जे अंदाज बांधाल त्याला पूरक अशी परिस्थिती निर्माण होईल आणि जीवनामध्ये काही मोठं करण्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. त्याची त्या मोठं काय करण्याची जी गोष्ट आहे त्या संदर्भातली जी सुरुवात आहे, सुरुवात किंवा त्याची पायाभरणी तुम्ही नक्कीच या महिन्यामध्ये करू शकता. अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित येणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जीवनाच्या जवळजवळ सगळ्या स्तरावर हा जो महिना आहे हा महिना तुमच्यासाठी पूरक असेल, आनंददायी असेल, ऊर्जावान असेल. तुमच्यातला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. यानंतर आपण थोडंसं चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 9 तारखेला शनी आणि नेपच्यून जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याचा केंद्रीय योग तुमच्याच राशीत भ्रमण करणाऱ्या बुधाशी होणार आहे. इथे थोडंसं तुमच्या मानसिकतेवरती लक्ष देणं गरजेचं राहील, विचारांवरती लक्ष देणं गरजेचं राहील. थोडीशी मानसिकता बिघडल्यासारखं वाटेल, थोडंसं स्ट्रेस टेन्शन आल्यासारखं वाटेल, कारण काळजी करू नका, हा तात्कालिक परिणाम असेल. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला हर्षल आणि मंगळाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या तृतीयात भ्रमण करेल, दोघांचा केंद्र योग. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या, लागणं कापणं खरचटणं असं छोटे मोठे त्रास वगैरे दिसून येतील. कागदोपत्र व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे किंवा विचारपूर्वक त्या गोष्टी करणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा सुद्धा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग. थोडंसं या ठिकाणी सुद्धा जे काही तुम्ही कामं हाती घ्याल, जे काय महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल त्या ठिकाणी लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. दिनांक 24 जी तारीख आहे हे तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये सर्वात फलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. रवी आणि गुरु दोघांची जी युती आहे ही युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. तर लक्षात घ्या, जे मी सुरुवातीपासून सांगतोय की तुमच्या जीवनातील अशा काही गोष्टी की ज्या अशक्यप्राय वाटतात किंवा ज्या संदर्भात मनामध्ये संभ्रम आहेत, ज्या गोष्टी करताना थोडासा त्रास होतोय, विलंब आहेत, कित्येक गोष्टी काही किचपत पडलेल्या आहेत, तर अशा प्रकारचे कामं तुम्ही या महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. आणि त्याकरता लागणारा जो लक फॅक्टर आहे, भाग्याची जी साथ आहे, ती तुम्हाला ह्या महिन्यामध्ये नक्की मिळेल. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. म्हणजे ज्यांचे लग्न थांबलेले आहेत, यांना कामाच्या संदर्भातले त्रास आहेत किंवा आर्थिक संदर्भातले काही प्रॉब्लेम आहेत, काही रिस्क घेऊ पाहतात, तर या संदर्भात काही चांगल्या घटना, पॉझिटिव्ह घटना तुमच्यासाठी घडतील. आणि रवी गुरुची जी युती आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या की तुमच्या प्रॉब्लेममध्ये असेल त्याच्या संदर्भात काही ना काहीतरी सोल्युशन नक्की निघेल, जे की तुम्हाला भविष्यकालीन योजनेसाठी उपयोगी पडणार आहे. तर रवी गुरुची जी युती जी की 24 तारखेला तुमच्याच राशीमध्ये होणार आहे, ही अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. दिनांक 28 तारखेला शनी नेपच्यून जे की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतात, त्याचा त्रिकोणयोग तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणाऱ्या बुधाशी होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. या दरम्यान खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळतील. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भातल्या सुद्धा काही गोष्टी आणि चुणूकदार कल्पना सुद्धा मिळू शकेल. तर एकंदरीत हा जो पर्टिक्युलर कालावधी आहे या दरम्यान तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन घटना घडू शकतील की ज्या भविष्यासाठी तुमच्यासाठी उपयुक्त अशाच असणार आहेत. यानंतर दिनांक 15 तारखेला पौर्णिमा आहे, दिनांक 11 तारखेला पौर्णिमा आहे आणि दिनांक 25 तारखेला अमावास्या आहे. 11 आणि 25 या 2 तारखेला
कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे खास करून विवादापासून लांब राहणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना जवळजवळ सर्व प्रकारे तुमच्या जीवनाच्या सर्व आघाड्यांवरती तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. फक्त गोष्ट हीच आहे की तुम्हाला थोडंसं स्वतःच्या बाजूने जोर लावणं गरजेचं राहील, निर्णय घेणं गरजेचं राहील आणि ते निर्णय एकदा घेतले की इम्प्लिमेंटसुद्धा आपोआप होतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. प्रत्येक ग्रह हा तुम्हाला संपूर्णपणे साथ देण्याकरता तयार आहे. फक्त निर्णय तुमच्या हातात आहे आणि सुरुवात करणं किंवा पहिलं पाऊल उचलणं हे तुमच्या हातात असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं जून 2025 करताचं संपूर्ण राशिफळ. धन्यवाद.